हॅलो फ्रेंड्स, हाव यू ऑल. आज थोडाही वेळ न वाया घालवता चला तर मग सुरुवात करूयात विदेशी कॅप्सिकमचा देसी तडका. तेल टाकून घेतलेलं आहे आणि हे आहेत बेल पेपर्स, रेड अँड येलो कलर, आणि सोबतच हाफ ऑनियन क्युबाइड कापून घेतलेला आहे. फायर ऑन करूया. असं वाटलं आजच्या रेसिपीचं नाव विदेशी कॅप्सिकम इन देसी तडका. मला तर फारच आवडलं. ते कारण काय आहे ते तुम्हाला पुढे समजेलच. चांगलं परतून घ्यायचं आहे. घरं बांधलं तर फार हार्डवर्क न करणारे असतात ज्यांना कॅप्सिकम देसी कॅप्सिकम असतात, ग्रीन पेपर्स ते डायजेशनला जरा प्रॉब्लेमॅटिक असतात, ॲसिडिटीचा त्रास होतो, त्यांनी नक्कीच विदेशी कॅप्सिकम बेल पेपर ट्राय करावेत. ते अगदी हलके असतात, टेस्टमध्येही हलके असतात आणि डायजेशनलाही सोयीस्कर असतात. परतून झालेलं आहे. आता आपण प्लेटमध्ये काढून घेऊया. सॉटे केलेले बेल पेपर्स आणि ओनियन्स आहेत ते काढून घेतलेले आहेत. आता आपल्या रिअल डिशला सुरुवात करूया. ऑइल तापलेलं आहे. देसी बनवतो ना आपण. 1 टेबलस्पून मोहरी, 1 टेबलस्पून जिरा, हा आहे 1 फुल ऑनियन फाईनली चॉप करून घेतले चॉपरमध्ये. फ्राय करून घ्यायचं आहे. ऑनियन लवकर सॉफ्ट व्हावं म्हणून 1 स्पून एवढं सॉल्ट टाकलेलं आहे. स्पून अगदी लहान आहे त्यामुळे तुम्ही तुमच्या टेस्टनुसार मीठ टाकू शकता. हे फुल्ली अँड फायनली टाकलेलं सॉल्ट आहे, पुन्हा टाकायचं नाही आहे. सोबतच मसाले टाकून घेऊया. 1 फुल स्पून धना पावडर, 1 फुल स्पून रेड चिली पावडर, 1/4 स्पून टर्मरिक पावडर, रेग्युलर घरगुती मसाला 1 चमचा. मिक्स करून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम अगदी लोवर ठेवायची आहे. वन टेबलस्पून जिंजर गार्लिक पेस्ट टाकून घेऊया. रॉ स्मेल जाईपर्यंत परतून घ्यायचं आहे. आता देणार आहोत विदेशी कॅप्सिकमला शाही लुक आणि शाही तडका. त्यासाठी ॲड करणार आहोत 1 डाव होईल, 1 पळी होईल एवढं दही. मिक्स करून घ्यायचं आहे. फ्लेम लो ठेवायची आहे आणि ॲड करून घ्यायचं आहे. परतून घ्यायचं आहे लो फ्लेमवर. मिक्स करून झालेलं आहे. आता पाणी टाकून घेऊया. 1/2 कप पाणी टाकलेलं आहे. फ्लेम हाय केलेली आहे. पाण्याला बॉईल येऊ द्यायचं आहे. अगदी सोपी आणि झटपट होणारी देशी कम विदेशी अशी मिक्स रेसिपी. बॉईल आलेला आहे आणि आता वेळ झालेली आहे आपल्या डिशला देसी टच देण्याची. तर हा घेतलेला आहे दाण्याचा कूट, अर्धी वाटी. कुठं बी कमी नाही बघा काजूला. शाही टचही सोडायचा नाही आहे. काजूचा एवढाच टेस्टी फ्लेवर आपला दाण्याचा कूटही देत असतो. मिक्स करून झालेला आहे. मस्त खमंग वास आलेला आहे. आणि आता त्यात टाकून घेऊया सॉटे केलेले बेल पेपर्स आणि ऑनियन्स. मिक्स करून घ्यायचं आहे. टेस्ट वाढवण्यासाठी चॉप्ड धनिया, कोरिएंडर लीव्स टाकून घ्यायचे आणि याला झाकण ठेवून 2 मिनिट वाफ घ्यायची आहे.
झाकण उघडून पाहूया. 2 मिनिट झालेले आहेत. भाजीला मस्त ताव आलेला आहे. टाकून घेऊया गरम मसाला 1 स्पून ॲड करून घ्यायचं आहे. हा काय लुक आला आहे. अशा प्रकारे मस्त अशी शाही आणि देशी विदेशी मिक्स अशी आपली बेल पेपर्स म्हणजे आपले ढोबळी मिरची कॅप्सिकम रेसिपी तयार आहे. एक सुंदर असं नाव ह्या रेसिपीला सुचवायला तुम्ही विसरू नका. आजची रेसिपी कशी वाटली हे लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करून सांगा. थँक्यू. लेट अस सर्व.